ठिकाणी आलेले आहेत राजेश आणि विकास. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देत आहेत. आणि ओपनर बॉलर रामप्रभू रेंजर्सचा खुद्द कॅप्टन संकेत चोगले. संकेतची आपली पहिली मॅच संकेतची आपण पाहिली. संकेत लवकरच बाद झाला कारण सर्वजण संकेतची बॅटिंग बघायला खूप उत्सुक असतात, पण तेव्हा स्वस्तात बाद झाला कारण बॅड लक म्हणावं लागेल संकेतचं. पण ह्या मॅच मध्ये तर कमाली बघूया आपल्या संघासाठी कितपत कमाली करतोय संकेत चोगले. आणि त्याचे समोरचा संघ देखील तितकाच तुल्यबळ संघ आहे. स्ट्राईकला खेळतो राजेश वाघे, नॉन स्ट्राईकला येतो विकास खोपटकर. मेन पंच म्हणून काम पाहतोय तोफिक बालाबाई, लाईन पंच म्हणून काम पाहतोय सादिक बाकर, लेग पंच म्हणून काम पाहतोय गणेश खळे, थर्ड अंपायरिंग स्कोरर म्हणून काम पाहतोय कौशिक चुनेकर. आणि युट्यूबचे जे काम पाहत आहेत ते अकिब दादा आणि त्याचे सर्व सहकारी, साऊंड सिस्टीम वसीम झोंबटकर, अनिल चोगले. आणि जे बघण्याचं आणि अति महत्वाचं जे काम करतायत क्रीडा रसिक, या सर्वांच्या साक्षीने सामना चालू होतो. पहिलाच बॉटर सज्ज होतो. पाहूया आणि पहिलाच बॉल जातोय चौकार. लेगच्या दिशेने लागलेला पहिलाच चौकार. आणि आता मात्र या ठिकाणी स्वस्तात बाद होतोय. पहिलाच या ठिकाणी विकेट जातोय तो वेद फिशरीज या संघाचा हुकमी एक आयकॉन खेळाडू राजेश वाघे. पहिल्याच बॉलवर चौकार आला होता. दुसरा बॉल रिव्हर्स स्वीप खेळण्याच्या प्रयत्नात होता, पण रिव्हर्स स्वीप हे चुकीचे बसले आणि बॉल डायरेक्ट सीमारेषेच्या पार गेला. हा बॉक्स आउट झाला. आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा या ठिकाणी नवीन फलंदाज भूषण बॅटिंग मार्कवर सज्ज होतोय. पाहूया एक महत्वाची विकेट गेलेली आहे राजेश वाघे यांच्या माध्यमातून. निश्चितच 4 रन तर झालेले आहेत वेद फिशरीज या संघाच्या. पाहूया पुढचा बॉल टाकण्यास सज्ज होतं. राईट आर्म राऊंड विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे. ओके, विकास काही सल्ला मस्तक करतोय, काही सूचना करतोय, पण आता एक महत्वाची विकेट गेलेली आहे. सांभाळून खेळावं लागणार. अजून 5 ओव्हर शिल्लक आहेत. पॉवर प्ले षटक चालू झालंय. पॉवर प्ले ओव्हरचा हा तिसरा चेंडू. हो, गुड लेन, गुड बॉल, गुड किपिंग करण्याचा प्रयत्न रोशन याच्याकडनं होतं. तितकं चांगली बॉलिंग करण्याचा प्रयत्न संकेत याच्याकडनं होतं. पाहूया राईट आर्म राऊंड विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि हा देखील बॉक्स आउट होतोय. 2 विकेट या ठिकाणी गेलेले आहेत. पहिले वेद फिशरीजच्या एक मोठी अरे कुटुंबांना करावं लागणार आपल्या संघासाठी. काहीतरी आता करावं लागणार. आता कोणाच्या तरी खांद्यावर एक जिम्मेदारी घ्यावी लागेल कारण महत्वाचे 2 गडी बाद झालेले आहेत राजेश आणि भूषण यांच्या माध्यमातून. पाहूया विकास आणि त्या खेळाडूंना त्याच्या एक मोठी जिम्मेदारी घ्यावी लागणार आहे कारण एक महत्वाचं पहिलं पॉवर प्ले षटक असतं की विकेट जातात तरी नाहीतर रन येतात तरी. हा एक पॉवर प्लेचा एक षटक असतो. हाच एक धुवाधार षटक, पण ह्याच मारायच्या षटकामध्ये 2 विकेट गमावले आहेत. ते म्हणजेच वेद फिशरीज या संघाने. आता भूषण याची जागा सांभाळण्यासाठी आलाय कृष्णा चोगले. बघूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देण्याचा प्रयत्न करेल. कृष्णा गेल्या वर्षीचा फायनलिस्ट होता वेद फिशरीज मधला आणि गेल्या वर्षीचे फायनल मारण्याचा प्रयत्न. यॉर्कर लाईनचा बॉल होता. निश्चितच गुड थोडासा प्लेसमेंट केली आणि पुढे टाकण्याचा प्रयत्न. राईट आर्म राऊंड बॉक्स मध्ये मारा करण्याचा प्रयत्न. हो, गुड शॉट, सेट ड्राईव्ह शॉट लागून चौकाराने मस्तपैकी स्वागत केले संकेतच्या. पॉवर प्ले ओव्हर समाप्त झाली आणि पहिल्या पॉवर प्ले ओव्हर समाप्तीनंतर वेद फिशरीज या संघाची धावसंख्या झाली आहे 8 धावा. 2 गडी बाद, 8 धावा. लवकरात लवकर सामना खेळवायचा आहे कारण अजून 3 मॅचेस बाकी आहेत. 4:47 झालेले आहेत. अजून 3 मॅचेस बाकी आहेत. तर फिल्डिंग अजून बॉलिंगचा ताबा लवकर द्यायचा. कुठलाही टाइमपास नाही करायचा. जो टाइमपास केला त्याला पेनल्टी असणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. रोमेश बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. संघाचा दुसरा वैयक्तिक कोट्यातील पहिले षटक घेऊन आलाय रोमेश. राईट आर्म राऊंड विकेट बॉक्स मध्ये मारा करण्याचा प्रयत्न. दुसऱ्या ओव्हर मधला पहिलाच बॉल टाकण्यास सज्ज होतोय रोमेश विकास करता. पहिल्यांदा स्ट्राईक वर विकास आणि आता मात्र या गुड लेन गुड बॉल
डॉट बॉल या ठिकाणी होतोय, खूप लेंथ चांगली होती, बॉल देखील तितकाच गुड बॉल टाकण्याचा प्रयत्न होता ऑफसाईडच्या दिशेने, पुन्हा एकदा मारा करण्यास सज्ज होतोय, राईट आर्म राऊंड विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न, पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि आता मात्र पंचांनी नो बॉल घोषित केलाय. नो बॉलचा 1 रन तर आहे, कुठलाही फायदा उचलता आले नाहीये नो बॉलर, पण निश्चितच 1 रन नो बॉलचा या ठिकाणी इथलेला आहे संघाच्या खात्यामध्ये जमा झालाय. पाहूया पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज होतोय, जास्तीत जास्त रन्स करण्याचा प्रयत्न असतील दोन खेळाडूंचा, कारण आता जिम्मेदारी मात्र या दोघांवर आहे, काहीतरी करावं लागेल कारण दोन स्वस्तात खेळाडू बाद झाले. नो बॉल, नो वर कुठलाही फायदा उचलता आले नाहीये, फक्त 9चा 1 रन पुन्हा एकदा संघाच्या खात्यात जमा होतोय आणि निश्चितच काही सल्ला मसलत करतात. पाहूया संकेत समजवण्याचा प्रयत्न, काही सूचना देतोय, समजावतोय की व्यवस्थितरित्या बॉलिंग कर, कारण हीच तर बॉलिंग महत्वाची आहे. का दुसरा षटक चालू झालेला आहे आणि 2 नो सलग वाढलेले आहेत. पाहूया आता पुढचा बॉल टाकण्यास सज्ज होतोय रोमेश, राईट आर्म राऊंड विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न असणार रोमेश, समोर आहे तो विकास. पाहूया पुढचा बॉल कशा प्रकारे बीट करणार, एक हट्टाकट्टा असा एक खेळाडू विकास खोपटकर आणि जोरदार मारण्याचा प्रयत्न, तितकं चांगले फिल्डिंग करण्याचा प्रयत्न, गोल्टी याच्याकडनं होतोय, निश्चित 3 धावा रोखल्यात. सुरेख फिल्डिंगचा नजराना आपण पाहतोय गोल्टीच्या माध्यमातून, मगाशी देखील एक सुरेख फिल्डिंग केली होती रामप्रभू रेंजर्स या संघाकडून आणि आता मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, बॉल बीट होतोय, डॉट बॉल होतोय, सुंदर सुरेख गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, राईट आर्म राऊंड विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि आता स्टंप आउट होतोय, स्टंपिंगला आउट होतोय तो म्हणजे कृष्णा चोगले आणि तिसरी विकेट गेले वेद फिशरीज या संघाची. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 11 धावा, दुसरा षटक चालू आहे आणि 3 विकेट 11 रन झालेले आहेत आणि कृष्णा चोगले याची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो प्रीतम. बघूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देण्याचा प्रयत्न करेल का पिंट्या, वेद फिशरीजचा खेळाडू. आता मात्र आता खेळाडूंवर जिम्मेदारी पडणार आहे, कारण 2-3 महत्वाचे विकेट गेलेले आहेत. राजेश गेल्यानंतर भूषण, त्यानंतर आता कृष्णा गेला आणि त्याची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो पिंट्या. राईट आर्म राऊंड विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे रोमेश, जोरदार मारण्याचं तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण विशाल याच्याकडनं होतंय, सुरेख क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न विशाल निश्चितच. आणि आता मात्र या ठिकाणी 1 रन गुटराने बिटवीन द विकेट, आता मात्र स्ट्राईक घेतली आहे स्वतःकडे म्हणजे विकासने. बघूया विकास आपल्या संघासाठी कितपत योगदान देण्याचा प्रयत्न करेल का, कारण हा तो विकास आता मात्र एकट्याला खांद्यावर जिम्मेदारी घ्यावी लागणार आहे, कारण रन्स अजून बाकी करायचे आहेत. वेद फिशरीज पाहूया राईट आर्म राऊंड द विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, निश्चितच अशा प्रकारे 1 रन गुटराने बिटवीन द विकेट आणि स्कोर झालेला आहे 13. 2 ओव्हर 13 रन, 3 विकेट गेलेले आहेत, 13 रन्स आतापर्यंत झालेले आहेत. अजूनही 3 ओव्हर शिल्लक आहेत. या 3 ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असणार आहे. आतापर्यंत फक्त 13 धावा झालेल्या आहेत, 13 रन्स झालेले आहेत. अजून रनांची आवश्यकता असणार आहे, त्यासाठी फक्त एक समजदारी खेळी आपल्याला खेळावी लागणार आहे विकास आणि पिंट्याला. पाहूया राईट आर्म राऊंड विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे संकेत चोगले. तिसरं षटक घेऊन आलाय संघाचं, तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक संकेत खुद्द आयकॉन रामप्रभू रेंजर्स या संघाचा. पाहूया आणि चौकार की आपण ढकलण्याचा प्रयत्न, कव्हर ड्राईव्ह शॉट लगवण्याचा प्रयत्न होतोय, सफल शॉट, एकदम सुरेख शॉट मारण्याचा प्रयत्न, चौकाराने स्वागत केले संकेतच्या पहिल्याच बॉलवर. पाहूया पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न पुढे आणि आता मात्र नो बॉल, नो बॉलवर कुठलाही फायदा, नो प्लस 4, टोटल 5 धावा संघाच्या हात जमा झालेले आहेत. निश्चितच हा नो बॉल नक्कीच महागात ठरलाय अशा प्रकारे वाटतोय, कारण एक्स्ट्रा 4 आणि 1 नो बॉल, टोटल 5 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. आणि पुढचा चेंडू बघूया कशा प्रकारे वीड करणार, राईट आर्म राऊंड विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे तो म्हणजे संकेत चोगले. आणि आता पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट आणि आता मात्र काय होतंय, काय घडतंय, सुरेख फिल्डिंगचा नजरा पाहिला मिळाला पायींच्या माध्यमातून निश्चितच साजन आणि आता बघा अपील केलेली आहे, काय होतंय, काय घडतंय, अपील केलेली आहे आणि अपील मात्र जाते थर्ड अंपायर कडे. काय होतंय, काय घडतंय, थर्ड अंपायर कडे डिसिजन पेंडिंग राहणार आहे, तोपर्यंत बघूया डिसिजन काय येत आहे. डिसिजन महत्वाचा आहे. आतापर्यंत रनआउटची अपील या ठिकाणी केलेली आहे, ती म्हणजेच रामप्रभू रेंजर्स या संघाने अपील
थर्ड अंपायर कडे गेलेली आहे. बघूया थर्ड अंपायर एकत्र झालेले आहेत, अंपायर एकत्र झालेत आणि डिसिजन नक्की आणि अंपायरने आउट घोषित केलाय. विकास याला एक महत्वाची विकेट गेलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 23 धावा, 23 लॉस ऑफ 4 विकेट. आणि समोर आहे तो पिंट्या. पाहूया काहीतरी या दोघांना आता करावं लागणार आहे. फक्त 23 धावा झालेली आहे, तिसरं षटक चालू आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, टॅप शॉट लागवण्याचा प्रयत्न होता, पण निश्चितच हा डॉट बॉल मारण्याचा प्रयत्न, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा संकेताचा प्रयत्न खूप चांगला होता. पाहूया पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न आणि मात्र आता हा व्हाईट बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा करण्यात येतो आहे. व्हाईट बॉलचा एक रन संघाच्या खात्यामध्ये जमा होतोय. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट आणि हा बॉल स्टर्न होतोय ऑफसाईडच्या दिशेने बीट बॉल आणि अशा प्रकारे डॉट बॉल घोषित होतोय. पाहूया पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट आणि टॅप शॉट लागवण्याचा प्रयत्न, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण रोशन याच्याकडनं होत आहे. पण निश्चितच एक धाव घेतलेली आणि स्ट्राईक. आता मात्र नवीन फलंदाज मैदानावर दाखल आलेला तो म्हणजेच अनिकेत. बघूया अनिकेत आपल्या संघासाठी कितपत योगदान देण्याचा प्रयत्न करेल का. जोरदार मारण्याचा प्रयत्न, अशा प्रकारे ओव्हर देखील समाप्त झाली. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर वेद फिशरीज या संघाची धावसंख्या झाली आहे 25 धावा. 25 धावा आणि 4 विकेट महत्वाच्या गेलेल्या आहेत. अजूनही 2 ओव्हर शिल्लक आहेत, अर्थात 12 बॉल शिल्लक आहेत. या 12 बॉल मध्ये येणारे धावा किती असतील पाहूया, कारण आता खेळणं महत्वाचं आहे, रन्स करणं महत्वाचं आहे आणि जास्तीत जास्त टार्गेट देणं महत्वाचं आहे. राईट आर्म राऊंड द विकेट आणि आता मात्र रोशन आणि अशा प्रकारे +1 टोटल 2 धावा. रोमेशचा चांगला प्रयत्न होता फिल्डिंगचा, पण निश्चितच काही खूप चांगला प्रयत्न केला अडवण्याचा आणि फिल्डिंग देखील चांगली करण्याचा प्रयत्न, कारण रन्स त्यांनी 3 रन्स वाचवले आहेत आणि निश्चितच फिल्डिंग म्हणावी तशी या ठिकाणी होत आहे. रामप्रभू रेंजर्सची पाहूया पुढचा बॉल टाकण्यास सज्ज आणि अशा प्रकारे निश्चितच काय होतंय, काय घडतंय आणि नॉट आउट आणि नॉट आउटचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे. निश्चितच एक चोरटी धाव घेतली गोठराने बिटवीन द विकेट म्हणावी लागेल आणि आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 28 धावा, 28 लॉस ऑफ 4 विकेट आणि अशा प्रकारे धावसंख्येमध्ये थोडी थोडी का होईना पण भर पडत चाललेली आहे. पाहूया पुढचा चेंडू, चौथा ओव्हर चालू आहे, पूर्ण करतो रोशन आणि टॅप शॉट लागवण्याचा प्रयत्न आणि आता मात्र हा रनआउट होतोय. 5वी विकेट गेली आहे. आणि पिंट्याची जागा सांभाळण्यासाठी आलाय पराशर निश्चितच आणि बघूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देतील, कारण पहिल्याच ओव्हर मध्ये राजेशने एक चौकार लगावला होता, दुसऱ्या बॉल मध्ये राजेश बाद झाला, त्यानंतर ही लाईनच लागली विकेट जायची आणि आता मात्र ही देखील विकेट या ठिकाणी क्लीन बोल्ट होतोय, ट्रिपलला चित होतोय आणि आता मात्र अनिकेत बाद होतोय. एक 6वी विकेट जाते अनिकेतच्या रूपात वेद फिशरीज या संघाची आणि आता मात्र एका मागोमाग विकेट या ठिकाणी जात राहिल्या, त्यामुळे स्कोर देखील तितका दबाव राहिला आणि स्कोर कमी येत राहिला आणि आता मात्र आणि लास्ट विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. लास्ट जोडी मैदानात या ठिकाणी दाखल झाली आहे ती म्हणजेच रोशन सॉरी सेकंड लास्ट विकेट आहे, सेकंड लास्ट आणि ज्ञानेश्वर संघासाठी दाखल झालाय. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय.
सगळी होमावाली मंडळी एका टीम मध्ये दिसते आपल्याला आणि ओव्हर देखील अजून एक बॉल शिल्लक आहे. एक बॉल शिल्लक आहे चौथ्या ओव्हर मधला. एक बॉल आहे. चौथं षटक चालू आहे, पूर्ण करतोय रोशन आणि धावसंख्या झालेली आहे 28 धावा. 28 लॉस ऑफ 5 विकेट. आणि आता मात्र 9चा एक रन आहेच, पण रनआउट होतोय. निश्चितच एक आता मात्र या ठिकाणी शेवटची जोडी मैदानात आली आहे. बघूया जर का एकोणतीस धावा झालेल्या आहेत. अजूनही एक बॉल या चौथ्या ओव्हर मधला शिल्लक आहे. पाहूया राईट आर्म राऊंड द विकेट. आणि आता मात्र मारण्याचा प्रयत्न होता आणि तितकाच चांगला प्रयत्न, पण निश्चित एक रन गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि ओव्हर समाप्त होते. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 30. बॉलर नेम हरिओम. संघाचं पाचवा अर्थात शेवटचा षटक या ठिकाणी घेऊन आलाय हरिओम आणि स्ट्राईकला खेळतोय सोमनाथ. आणि हा वाईट बॉल वाईट बॉलचा एक रन या ठिकाणी होता आणि वाईट बॉल संघाच्या खात्यात ऑटोमॅटिक जमा होते. पाहूया राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न आणि निश्चितच पुन्हा एकदा हा वाईट बॉल. सलग 2 चेंडू 2 वाईट चेंडू या ठिकाणी टाकलेले आहेत हरिओमने. पहिला चेंडू 5व्या ओव्हर मधला शेवटच्या ओव्हर मधला बघूया बीट करतोय का. आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू आणि सलग 3 चेंडू 3 वाईट बॉल या ठिकाणी टाकलेले आहेत हरिओमने आपल्या संघासाठी. पाहूया रामप्रभू आर रेंजर जर का अशीच एक्स्ट्रा गोलंदाजी ठरली तर संघाला मागत ठरू शकते. आणि कॅच. आणि अशा प्रकारे वेद फिशरीज हा संघ ऑल आउट होतोय आणि धावसंख्या झाली आहे की 33 धावा आणि जिंकण्याकरता 34 धावांचं टार्गेट रामप्रभू आर रेंजर्स या संघाला दिलेलं आहे. अगदी अव्वाक्यातलं टार्गेट रामप्रभू आर रेंजर्स या संघाला दिलाय. 30 चेंडू आणि 34 धावा. यानंतर होणारा सामना असेल तारका फिश वर्सेस आरसीसी. मी दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती करतो की आपण लवकरात लवकर टॉस का बॉस साठी पॅवेल कक्षामध्ये यायचं आहे. तारका फिश आणि तसेच तारका फिशचे खेळाडू दुखेल या ठिकाणी यायचं. आपला आयकॉन निखिल या ठिकाणी तयार आहे. जिथे कुठे असाल 30 चेंडू आणि 34 धावांचं टार्गेट घेऊन सलामी जोडी आता मैदानात दाखल झाली आहे. संकेत अँड रोमेश.
विनोद चोगले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस साठी या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते टॉस उडवायचा आहे आणि कोणाची बाजू कोणाच्या बाजूने नाना कोणाच्या बाजूने जाते पाहूया. पारस की निखिल, तारका फिश आणि आरसीसी हेड अँड ट्रेल. आणि टॉस या ठिकाणी आलेला आहे. मला वाटतं पारस टॉस विन झालेला आहे. लवकरात लवकर निर्णय सांगायचा आहे. पारस स्टार्ट ना, रेडी युट्यूब स्कोरर. आणि या ठिकाणी मॅच ला सुरुवात होते आणि पहिलाच बॉल देवाला दिला गत. पहिलाच बॉल वाईड बॉल. निश्चित संघाचा खातं गोलय वाईड बॉलच्या रूपात. निश्चित आव्हानातलं आव्हान आहे ते म्हणजे 34 धावांचं. पाहूया पुन्हा एकदा या ठिकाणी गॅप मध्ये ढकलतोय, जातोय कव्हर ड्राईव्ह शॉट. चौकाराने स्वागत केलंय. बाबू थँक्यू डीजे. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न वेद संघाचा आणि आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा पॉइंट दिशेने जातो आहे चौकार. अजून एक बॅटिंगचा नजराणा आपण पाहिला. मागाच्या मॅच मध्ये संकेत स्वस्तात बाद झाला होता, पण तीच खेळी संकेतची आपण पाहतोय कारण हाच एक संकेत त्याला बरोबर एका वर्षाने याच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, खेळायला त्या ठिकाणी बघायला मिळतोय. पुन्हा एकदा चौकार कव्हर ड्राईव्हच्या शॉटच्या दिशेने गेलेला हा एक उत्कृष्ट चौकार. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 14 धावा. थँक्यू डीजे थँक्यू. आणि 14 धावा झालेल्या आहेत. 34 धावांचं टार्गेट आहे. हा टार्गेट सहजरित्या पार करण्यासारखा आहे. पाहूया पुढचा चेंडू राजेश याचा आयकॉन टू आयकॉन असा सामना रंगताना दिसेल. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न. पाहूया पुन्हा एकदा जातोय स्लिपच्या दिशेने हा चौकार. 18 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. राईट आर्म राऊंड द विकेट आपल्याला माहिती की ही लीग आहे आणि लीग रन रेटच्या नुसार चालणारी लीग आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि हा बीट होतोय, बॉल डॉट होत जातोय. यष्टीरक्षक अनिकेत याच्या हातामध्ये निश्चित पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे राजेश. आणि परत एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पण वाईड बॉलचा एक आव्हान तर संघाच्या खात्यात जमा होत आहे. पाहूया पुढचा चेंडू कशावर बीट होणार. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न राजेश समोर येतो. संकेत चोगले निश्चितच मारण्याचा प्रयत्न जातोय चौकार लेफ्टच्या दिशेने आणि धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे ती 23 धावा. पहिला पॉवर प्ले ओव्हर संपलेला आहे. पहिल्या पॉवर प्ले ओव्हर नंतर 23 धावा आलेल्या आहेत आणि जिंकण्याकरता 24 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. दुसरा षटक या ठिकाणी घेऊन आलाय भूषण. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न वेद फिशरीचा भूषण. बॅटिंग तर चालली नाही, बघूया बॉलिंग काही चालण्याचा प्रयत्न आहे का. आणि आता मात्र हा भूषणचा पहिलाच वाईड बॉल घोषित होतोय आणि वाईड बॉलचं आव्हान तर रन संघाच्या खात्यात जमा होतोय. पाहूया पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट आणि बॉल बीट होतोय, डॉट बॉल होतोय आणि मला वाटतं स्टंप आउट. वाईड बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. देखील फक्त आव्हान तर थोडं आहे, म्हणजे 34 धावांचं आव्हान आहे आणि सहजरित्या पार करण्यातलं आहे. तर हा आव्हान सर्वांच्या नजरा आहेत ते संकेतवर, कारण आव्हान देखील तितकंच कमी आहे, म्हणजे इझी रन होऊ शकतात. 11 धावांची फक्त गरज होती 24 चेंडू मध्ये आणि आता धावसंख्या झालेली आहे ते 26 धावा झालेल्या आहेत. आणि आता मात्र या ठिकाणी चौकार
30 धावा झालेल्या आहेत. फक्त 4 धावांची गरज आहे. पूर्ण सामना हा वन साइड होताना दिसतोय आणि हा चौकार आणि अशा प्रकारे वेद फिशरीज या संघावर मात करून रामप्रभू आर्यंजेस हा संघ विजय ठरतो. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराजित संघाचा देखील मी आभार. रिकी काय माहिती आहे बाबू? डीजे डीजे हॅलो. थँक्यू जीजे, थँक्यू. आनंद आता काय काय चालू रिकी? शाळेत असताना माझी एक मनीषा होती. ऐका नीट. शाळेत असताना माझी एक मनीषा होती. संगीतावर प्रेम करावं अशी माझी भावना माझ्या मनात होती. शाळेत असताना माझी एक मनीषा होती. शाळेत असताना माझी एक मनीषा होती. संगीतावर प्रेम करावं अशी भावना माझ्या मनात होती.